कांचन 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 काय होतंय? शिराळकर, मी त्या प्राजक्ताला असं कामाला लावले की नाही तिचं वजन भरणारच नाही, आणि वजनच भरलं नाही तर आखाड्यात उतरणार कशी? कांचन, तुला जे काय करायचं ते कर, पण उद्या तुझा डाव फसला आणि सगळं अंगलटी आलं तर माझ्या मागे लपायचं नाही. मला आईची नाराजी बिलकुल नकोय. तू मला चांगलं कधी पहिलवान. सावबाई, मी उद्या सकाळच्याला लवकर उठून स्वयंपाक बनवून ठेवते, पण तुम्ही बी लवकर उठून या तिकडं. ते काय, आई जर उठून तिकडं आल्या त्यांना मी एकटीच दिसली ना, मग मला सावरणं बी अवघड जाईल. येस येस, मी आणि मीनू सकाळच्या गुड मॉर्निंगला येतो, तू डोंटच वरी. हा बर, ठेवते मी. ओके ओके. काय ग, कोणाशी बोलत होतीस? ते मम्मी, मॅचेसच्या अगोदर मला तिच्याशी बोलावंसं वाटलं. ठीक आहे. आणि हे बघ पैलवान, कसलं बी टेन्शन घ्यायचं नाही. दमदार पैलवान आहेस तू. आजवर जिंकलेले समदे सामने आठव. मग उद्याचा सामना जिंकणं तुझ्यासाठी अवघड थोडीच आहे. शिवाय मी सांगितलंय तसं खुराक, व्यायाम आणि आराम हे समजा नीट पाळायलेस ना? वय की, घरातलं समद काम तर जाऊबाई करते, मला इकडली काडी तिकडे बी करू देत नाहीत त्या. बरं आहे. आता आराम कर, सकाळच्याला परत तालमीला जायचंय काय? वय, झोप लवकर. गुड मॉर्निंग प्राजक्ता. आई उठल्या नाहीत ना? व नाही, माझा स्वयंपाक बी होत आलाय, त्यामुळे तुम्हाला काळजीच नाही. तू कंटिन्यू कर, तोवर जरा गुड नाईटची झोप काढते. हा नाही नको, मी इथेच गुड नाईटची झोप काढते, म्हणजे कुणाला काही कळणार नाही. हा आलेच. वीरू, अरे आवरलं का? तालमीला जायचंय ना? जाऊबाई, जाऊबाई उठा. अहो, आई आल्यात. आई आल्या. अहो, इथं नाही, इकडे चालू आहे ते. हो आले. अख्खी गुड नाईटची रात्र प्राजक्ता माहिती का मी धान्य निवडून ठेवलं होतं, म्हणजे कसं एव्हरीडे सोपं जातं कुकिंगला. गुड मॉर्निंग आई. आज काय काय बनवलंस म्हणे? ते मी हे काय आता चपात्या लाटायले आणि वीरू भाऊजी. पैलवान, इकडं आहेस होय तू? खाली गाव आलीस? हे काय, आत्ताच आले. चला की, तालमीला जायला उशीर होतोय ना. चला. ही खुर्ची इकडे काय करायली? ते पीठ कणिक म्हणण्यासाठी पीठ संपलं होतं, डब्बालाही वरती होता ना, हाईट प्रॉब्लेम म्हणून ती घेतली. ठीक आहे. मी ही देवपूजा करून घेते. तू चहा ठेव आणि नाश्त्याचं बघ. येस येस आई. चला चल करते. काय काय बनवलंय पहिलवान? इडल्या. वा, प्राजक्ताने ब्रेकफास्ट नाश्ताही बनवून ठेवलाय. बेस्ट. त्या 2 पोळ्या लाटते, वाईनचा टी बनवते आणि गुड नाईटची झोपते एकदाची. बाई वहिनी, बघा बरं आता वजन.
अयो, माझं वजन कसं भराना? मी जे काय खाल्लं त्याची उकाड्याने वापस झाली का काय? चेष्टेचा विषय वाटायलाय तुला? आत्ताच्या घडीला सोयीनं 78 किलोच्या वजनी गटात नाव टाकलंय तुझं. साधं तेवढं वजन भरानं झालंय तुझं. म्हणजेच मी सांगितल्याप्रमाणे व्यायाम, खुराक आणि आरामाचं शेड्यूल नीट पाळलेलं दिसत नाही तू. कारण त्याशिवाय असली येळ येणारच नाही. वाजतात मी तर समज केलेलं की. खरंच? अहो, खोटं कशाला बोलू मी? मग तरी वजन का वाढानं झालंय? आता माझ्यावर भडकून वजन वाढणार आहे वय? मग काय वजन काट्यावर भडकू? साधं वजन वाढा नाही. वाजतात आराम करतेस ना नीट? काय झालंय विरू? आई, अगं वहिनींचं कुस्तीसाठी अजून वजन नाही भरत आहे हवं तेवढं. काय? अजूनही वजन कसं नाही भरलं? प्राजक्ता, विरूनं ठरवल्याप्रमाणेच खुराक करतेस ना तू? आराम करतेस ना तसाच? अगं मग तरी बी असं कसं झालं? आई अहो, झालं असं की विरू भाऊजींनी प्राजक्तासाठी फळ धाडली होती. अहो पण ती समधी नासकी निघाली. आणि शिवाय टेन्शन बी आहेच की. प्राजक्तानं मॅथचं टेन्शन घेतलं असेल म्हणूनच वजन वाढत नसेल बघा. पैलवान, तुला टेन्शन आलंय मॅथचं? कदाचित असल. कशाला? कोणाची साथ नसताना तू एकटीनं नडून मैदान मारलेस. आता तर आम्ही समधे आहोत तुझ्या पाठीशी. मग कसलं आलंय टेन्शन? मला आणखीन विषय वाढून वेळ वाया घालवायचा नाही. एकच दिवस उरलाय. आई, मी आज उद्याच्याला काय फॅक्टरीवर येणार. माझं समद लक्ष हिचा खुराक, हिचा व्यायाम आणि हिच्या आरामावरच असणार आहे. जग्या, मी सांगेन ती जिन्नस मला वेळेवर आणून द्यायची. आणि मीनू वहिनीची बी काळजी घ्यायची. ही जबाबदारी आता तुझी. आता हिचा खुराक वाढवावाच लागतोय. तिच्या आखाड्यात उतरायच्या आत हिचं वजन कसं वाढत नाही मी बी बघतोच आता. विरू बरोबर बोलतोय. वेळ कमी आहे आता आपल्याकडे. तुला आता स्वतःकडे लक्ष द्यायला पाहिजे. मी फॅक्टरीत जाऊन येते. काही लागलं तर फोन कर. मीने, तुला काही वेगळं सांगावं लागते काय? तू बी आता तुझ्या तब्येतीकडे लक्ष द्यायला पाहिजे. हा, चल खोलीत जाऊन आराम कर. प्राजक्ता, तेवढा आवरून घेऊन आत ये. जाऊ बाई. काय? माफ करा जाऊ बाई. आता तुम्हाला मदत करणं शक्यच नाही. मी मॅच जिंकून आल्यानंतर नाहीच, पण आता तरी मला कुस्तीकडेच लक्ष दिलं पाहिजे.
काय वजन भरलं का पैलवानाच? नाही, अजून तरी वजन भरलेलं नाही अंकल साहेब. अंगाशी म्हणजे आपला प्लॅन कामी आला म्हणायचं. अजून तरी आलाय का मी अंकल साहेब, पण वीरू भाऊजींनी विडाच उचललाय की 2 दिवसात तिचं वजन भरून दाखवतोच म्हणून. अरे मग तू उचल की विडा, तिला कामात अडकवून ठेवायचं. काय बी झालं तरी तिचं वजन भरून देऊ नकस. नॉट पॉसिबल अंकल साहेब. प्राजक्तानं स्वतः शेल्फ मध्ये सांगितलंय की ती मला कामात काय बी हेल्पिंग करणार नाही. आणि वीरू भाऊजी त्यांनी तर स्पष्ट टेलिंग केलंय की त्यांच्या मनात जे काही येतं ना ते करूनच धावत्या. त्यामुळे आपल्या प्लॅनचं काही खरं नाही. अंगी भुनला झोकात झिंग भरून पुरात. अंगी भुनला झोकात झिंग भरून पुरात. माती लावून फाळास माती लावून फाळास घेऊ आभाळ हातात. तुझ्या माझ्या पापण्यात दरळत दिसतात पंखले ऊन नभाच. पार पिऊ पिरमाच पुरा करू संगतीना. तुझा माझा सपान, तुझा माझा सपान, तुझा माझा सपान. पैलवान बस इथं. अहो हे काय? खुराकाचे लाडू आहेत, अहो आत्ताच तर जेवले ना मी. खायचे आणि समदेच्या समदे संपवायचे. वजन वाढवायचंय ना व घे. पैलवान पैलवान उठकी. अगं, तालमीला जायची वेळ झाली आहे, उठकी. आवरा.
पैलवान, समद्या पुरी वजनदार असतील तेव्हा चिकटून खेळायचं नाही, जरा अंतर ठेवूनच खेळायचं. हा घे. आणि सुरुवातीला डिफेन्सला अजिबात जायचं नाही. सुरुवातीपासून अटॅकिंग टेक्निकच खेळायची. काय? प्राजक्ता, आज पहिल्यांदा माझ्या पाठिंब्यानं तू कुस्ती खेळायला निघालीस. जिंकूनच यायचं बरं का? अहो हे काय सांगणं झालं वय आई. मिने, दही साखर दे. थांबा थांबा थांबा. आणखीन एक महत्वाचं काम बाकी आहे. जग्या. हाऊ, आता बघूया काय निकाल लागतोय. वाह, क्या बात है वहिनी, परफेक्ट 78 किलो. अक्षी परफेक्ट भरले की. मग म्हणलं होतं का नाही, कुस्तीच्या आखाड्यात उतरायच्या आत तुझं वजन कसं भरत नाही बघतोच म्हणून. शेवटी हे बी आव्हान पार करून दावलंच माझ्या पटकीनं.